गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या वीकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ मी 1 मेला रेकॉर्ड करत आहे. तर आज महाराष्ट्र दिन असल्यामुळे आपल्या मार्केटला हॉलिडे आहे. तर सर्वात अगोदर आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला आपण या व्हिडिओमध्ये बघू की नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला निफ्टी व बँक निफ्टीमध्ये डेली टाईम फ्रेमवरती कोणता स्विंग ट्रेड प्लॅन करता येईल का नाही, आणि ट्यूजडेला आपण निफ्टी व बँक निफ्टी कशा प्रकारे ट्रेड करू शकतो, टेक्निकल ॲनालिसिसच्या लेवल कोणत्या असतील याचं ॲनालिसिस करू. तर चला अगोदर निफ्टीच्या चार्टवरती जाऊ. जर आपण निफ्टीचा डेली टाईम फ्रेम बघितला तर इथे आपल्याला बघायला मिळतं आहे की निफ्टीने पूर्ण एप्रिल मंथ एक अपट्रेंड शो केलेला आहे 31 मार्चपासून ते 28 एप्रिलपर्यंत. व निफ्टीने 31 मार्चला गॅपअप दिला होता. तर आपण गॅपअपच्या लेवलपासून बघितलं 17,080 पासून ते 18,060, म्हणजे 1,000 पॉईंटची निफ्टीने रॅली दिलेली आहे. तर यामध्ये पण मी मागच्या वीकली ॲनालिसिसमध्ये सांगितलं होतं की जर निफ्टी या रेंजमध्ये कन्सोलेशन करून जर या रेंजच्या वर ब्रेकआउट देतो आहे तर इथून आपल्याला 18,200 पर्यंतचं टार्गेट बघायला मिळू शकतं. तर आपण आपल्या टार्गेटच्या खूपच जवळ आहोत. तर बघूया हे टार्गेट अचीव होतं की नाही. तर मग आपण जर नेक्स्ट ॲनालिसिस बघितली निफ्टीची, तर निफ्टी एक आता रेजिस्टन्स झोनवरती आहे. जर आपण हा चार्ट झूम आउट केला तर इथे आपण बघू शकतो की निफ्टी या झोनवरती आहे. इथे अगोदर निफ्टीने 5 वेळेस रेजिस्टन्स घेतलेला आहे. हे बघू शकता, ही एक लेवल येईल, 2, 3, 4 आणि हा 5, आणि हा आत्ता असेल 6वा टाईम. तर इथून ब्रेक करायचे चान्सेस खूप जास्त आहे. परंतु निफ्टी इतका लागोपाठ लगेच ब्रेक करून वर जाणार नाही. जरी त्याने ब्रेक करून वरती गेला तरी निफ्टीने इथे थोडं कन्सोलेशन केलं पाहिजे, मिनिमम 5-6 दिवस तरी. तरच मग आपण निफ्टीमध्ये एक मोठी रॅली अपसाईडची बघू शकतो. जर निफ्टी इथे कन्सोलेशन नाही करते व पुन्हा ब्रेकआउट देतो आहे तरी सस्टेनेबल रॅली नसेल व पुन्हा सेलर मार्केटमध्ये डंप करतील व निफ्टीला खाली घेऊन येतील. तर आपण काय करू, जेव्हा निफ्टी या रेंजवरती इथे कन्सोलेशन करेल तर कन्सोलेशनच्या रेंजच्या जर अप्पर साईडला ब्रेकआउट आला तर आपण एक 18,900च्या टार्गेटच्या आसपास एक ट्रेड प्लॅन करू शकतो. तेच जर कन्सोलेशनच्या खालच्या साईडला ब्रेकडाऊन आला तर पुन्हा निफ्टी या लेवलच्या आसपास येईल व इथून आपल्याला कळेल जर निफ्टी इथे कन्सोलेशन नंतर पुन्हा अपसाईडला ब्रेकआउट देतो आहे तर मग इथून एक अपट्रेंड कन्फर्म होईल या लेवलपर्यंत. तरी इथल्या रेंजच्या खालच्या साईडला निफ्टीने ब्रेकडाऊन दिला तर निफ्टी पुन्हा 17,000च्या आसपास जाण्यासाठी रेडी होऊन जाईल, कारण निफ्टीने ते गॅप पण सोडलेला आहे. तर मग इथे जर कन्सोलेशन नंतर खालच्या साईडला ब्रेकडाऊन देतो निफ्टी तर या सर्व बायर्सचे स्टॉप लॉस इथे ट्रिगर होतील व ज्यांनी पण या मुवमेंटमध्ये बाईंग केलेले आहे ते पण इथे आपला छोटासा प्रॉफिट घेऊन मार्केटच्या बाहेर पडतील. तर इथे एक सेलिंग प्रेशर बघायला मिळेल व निफ्टी खाली येऊन हा गॅप फिल करू शकतो. तर म्हणून आपण लगेच कोणताही ट्रेड प्लॅन नाही करणार. जेव्हा इथे कन्सोलेशन होईल मिनिमम 5-6 दिवस तरी, त्याच्यानंतर आपण ट्रेड प्लॅन करू. तर चला निफ्टीच्या 15 मिनिटाच्या चार्टवरती जाऊ व बघू की ट्यूजडेला आपण निफ्टी कशा प्रकारे ट्रेड करू शकतो. तर आपण निफ्टीच्या 15 मिनिटाच्या चार्टवरती जाऊ. इथे आपल्याला बघायला मिळतं आहे की निफ्टीने मागच्या काही सेशनमध्ये एक स्ट्रेट रॅली दिलेली आहे. तर म्हणून आपण वरचे रेजिस्टन्स फाइंड करू, कारण खालच्या साईडला निफ्टीला प्रत्येक 5 मिनिटाच्या झोनवरती निफ्टीला सपोर्ट भेटेल. तर म्हणून आपण अगोदर रेजिस्टन्स मार्क करू. तर जर आपण 50 मिनिटचा चार्ट बघितला तर इथे बघायला मिळतं आहे की निफ्टीला नेक्स्ट रेजिस्टन्स 18,130च्या आसपास भेटेल. आता मी हीच लेवल सिलेक्ट का केली, या वरची का नाही केली, ही वाली, की जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की निफ्टीने हा जो ब्रेकआउट दिला आहे तर ब्रेकआउट झाल्यानंतर निफ्टी त्या लेवलला सस्टेन नाही झाला व पुन्हा त्या ब्रेकआउट लेवलच्या खाली येऊन ट्रेड करू लागला व खाली क्लोजिंगसुद्धा दिली. तर हा एक फेक ब्रेकआउट आहे. तर कधी पण आपण फेक ब्रेकआउटचे चार्ट मार्क नाही करत, आपण एक रिअल जिथे सेलिंग व बाईंग आपल्याला बघायला मिळते तेच चार्ट मार्क करतो. जसं इथून आपल्याला बघायला मिळतं की एक सेलिंग प्रेशर आला, पुन्हा या लेवलवरून सेलिंग आला होता व त्याच लेवलला एक ब्रेकआउट देऊन निफ्टी वर गेला होता. पुन्हा जर आपण हाच रेक्टँगल एक्सटेंड केला मागे तर इथे बघायला मिळतं की निफ्टीने इथे सपोर्ट घेऊन एक चांगली अपसाईड रॅली दिली होती. तर म्हणून आपण हा रेक्टँगल मार्क केला. तर दुसरा रेक्टँगल आपण हा मार्क करू, हा वाला 260च्या आसपास, कारण इथं बघायला मिळतं आहे की निफ्टीने अगोदर रेजिस्टन्स घेतले होते, पुन्हा त्याच रेजिस्टन्सला ब्रेकआउट देऊन एक सपोर्ट बनवला, 2 वेळेस तिथून सपोर्ट घेतला, खाली आला, पुन्हा त्या लेवलला ब्रेकआउट दिला व तिथून सपोर्ट घेऊन एक मोठी रॅली दिली होती व नंतर काही दिवसानंतर पुन्हा तिथून सपोर्ट घेऊन एक बाउन्स दिला होता, पुन्हा त्याच लेवलला रेजिस्टन्स घेऊन निफ्टी फॉल झाला. तर म्हणून हा एक रेक्टँगल मार्क करू. व इतक्या वरच्या लेवलची आपल्याला गरज नाही, कारण आपण ट्यूजडेचं ॲनालिसिस करत आहे. ट्यूजडेला परत आपण वेनसडेचं ॲनालिसिस करू. तर आपण हे 2 रेक्टँगल मार्क करू आणि सपोर्ट झोनसाठी आपण 5 मिनिटावरती येऊ. जर आपण हा चार्ट झूमिंग केला तरी ते आपल्याला 2-3 लेवल्स बघायला मिळतील. जर आपण कालचं सेशन बघितलं म्हणजे फ्रायडेचं सेशन, तर इथे आपल्याला एक सपोर्ट झोन बघायला मिळतो आहे, कारण या ठिकाणी निफ्टीने खूप टाईम कन्सोलेशन केलं होतं व कन्सोलेशन नंतर ब्रेकआउट दिल्यानंतर पुन्हा तिथं सपोर्ट घेतला व एक चांगली अपसाईड रॅली दिली. तर हा एक सपोर्ट झोन म्हणून वर्क होईल. व आपण दुसरी लेवल बघितली तर ही वाली,
कारण इथे काय झालं आहे, निफ्टी गॅप ओपन झाल्यानंतर सेलिंग प्रेशर आला, बायर्स घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सेलर्स इथे पुन्हा हवी झाले व निफ्टीला खाली घेऊन आले. निफ्टीला खाली घेऊन आल्यानंतर पुन्हा बायर्स मार्केटमध्ये आले व त्याने या लेवलला ब्रेकआउट दिला. तर ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. इथे सेलर्स व बायर्स दोघं प्रेझेंट आहे. तर जेव्हा निफ्टी इथे येईल, इथे कन्सल्टेशन नंतर आपल्याला कळेल की सेलर जिंकत आहे की बायर्स. तर ज्या पण साईडला ब्रेकआउट येईल तिथे एक आपल्याला चांगली रॅली बघायला मिळेल. जसं मी तुम्हाला फ्रायडेच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की आपण लेवल्स मार्क करतो व जी पण लेवल ब्रेक होते त्याच्या नेक्स्ट लेवल आपली टार्गेट असतं. जर समजा इथे कन्सल्टेशन झालं व वरच्या साईडला जर ब्रेकआउट आला तर आपण हे टार्गेट असेल. ते जर खालच्या साईडला ब्रेकआउट आला तर आपण एक खालची लेवल ड्रॉ करून ठेवू. खालची लेवल आपण इथे एक रेक्टँगल ड्रॉ करू, कारण इथे पण तसंच झालं आहे. निफ्टी अगोदर आला, सेलर्स आले, ब्रेकआउट झाला, पुन्हा सेलर्स आले, परंतु बायर्स इतके स्ट्रॉंग होते की पुन्हा त्याने त्या लेवलला ब्रेकआउट दिला व वरती जाऊन सस्टेन झाला. सस्टेन झाल्यानंतर पुन्हा तिथे सपोर्ट घेतला, एक चांगली रॅली बघायला मिळते. म्हणून हा पण एक चांगला सपोर्ट झोन होईल. तर आपण ट्यूजडेसाठी इतक्या लेवल्स मार्क करू. ज्या पण साईडला ब्रेकआउट येईल त्या साईडला आपण ट्रेड घेऊ शकतो. तेच जर निफ्टी या रेंजमध्ये ओपन होते कुठे, तर इथेच त्याने एखादी रेंज बनवली तर रेंजच्या अपसाईड किंवा डाऊनसाईडच्या ब्रेकआउटला आपण ट्रेड करू. 1:2च्या आसपास टार्गेट ठेवू. तर चला आता बँक निफ्टीचं ॲनालिसिस करू. जर आपण बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर मी तुम्हाला मागच्या किती विकली ॲनालिसिसपासून सांगत आहे की बँक निफ्टी हा निफ्टीपेक्षा स्ट्रॉंग आहे. जर आपण बँक निफ्टीचा ऑल टाईम हाय बघितला तर बँक निफ्टी आपल्या ऑल टाईम हायपासून फक्त 2% आसपास दूर आहे. तुम्ही इथली बाईंग पण बघू शकतात की एकदम स्ट्रेट रॅलीमध्ये बँक निफ्टी 39,500 पासून 43,300 पर्यंत गेलेलं आहे. तर हे 3800 पॉईंटची रॅली आहे, ती पण फक्त 1 मंथमध्ये आलेली आहे. तर इथे आपण कोणता स्विंग प्लॅन नाही करू शकत, कारण बँक निफ्टी खूपच एक्सटेंड झालेला आहे. निफ्टी तरी 6-6 दिवस कन्सल्टेशन नंतर एका साईडला मुवमेंट देऊ शकतो, परंतु बँक निफ्टीमध्ये मोठी कन्सल्टेशन एक्सपेक्टेड आहे, कारण बँक निफ्टीने खूपच मोठी रॅली दिलेली आहे. तर कमीत कमी इथे 10-15 दिवस तरी त्याने एखादी रेंज बनवली पाहिजे. म्हणजे आपण साईडला ब्रेकआउट येईल, जर अप्पर साईडला आला तर आपण एक न्यू लाईफ टाईम हाय अचीव करू शकतो. तर खालच्या साईडला आला तर पुन्हा बँक निफ्टी या लेवलच्या आसपास येऊ शकतो, 41,600च्या आसपास. तर बँक निफ्टीमध्ये आपण लगेच स्विंग प्लॅन नाही करणार. निफ्टीच्या तर लेवल्स दिलेला आहेच मी तुम्हाला. तर चला बँक निफ्टीच्या इंटरडे टाईम फ्रेमवरती लेवल्स बनवू. जर आपण बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट बघितला तर इथे आपल्याला लगेच वरच्या साईडला एक रेजिस्टन्स दिसत आहे 43,350च्या आसपास व दुसरं रेजिस्टन्स आहे 43,590च्या आसपास. आपण एक इथे हॉरिझॉन्टल लाईन टाकू. ओपन झाल्याच वरच्या साईडला रेजिस्टन्स आहे 43,400च्या आसपास व बँक निफ्टी आता ट्रेड करत आहे 43,226च्या आसपास. तर आपण अप्पर साईडचा तर ट्रेड नाही घेणार, कारण बँक निफ्टीने काही दिवसापासून खूपच मोठी रॅली दिली आहे व एंडिंग सेशन आहे तेव्हा पण बँक निफ्टीने एक चांगली 200 पॉईंटची कॅन्डल बनवलेली आहे. तर बँक निफ्टी लगेच ओपन झाल्यानंतर जर ब्रेकआउट देतो लेवलला तर आपण इथे ट्रेड नाही करणार. आपण काय करू, इथे कन्सल्टेशन होऊन देऊ. इथे कमीत कमी 1 तास तरी कन्सल्टेशन झालं पाहिजे. मग जर त्याने अप्पर साईडला ब्रेकआउट दिला तर मग आपण 43,600च्या आसपासचं टार्गेट बुक करू शकतो. तेच जर बँक निफ्टी ओपन होऊन खाली येतोय किंवा गॅपडाऊन ओपन होतोय व या लेवलवरती येऊन जर कन्सल्टेशन नंतर खालच्या साईडला ब्रेकडाऊन देतोय तर पुन्हा बँक निफ्टी 42,900च्या आसपास येऊ शकतो. तेच जर बँक निफ्टी मोठा गॅपडाऊन ओपन होतोय डायरेक्ट 43,000च्या खाली, तर मग इथे बँक निफ्टीला सपोर्ट भेटू शकतो 42,850 ते 950च्या आसपास व इथून बँक निफ्टी पुन्हा एक अपसाईड रॅली देऊ शकतो. आणि कृपया करून एकदम स्ट्रिक्ट स्टॉप लॉस सोबत ट्रेड करा, कारण मार्केटमध्ये कधी पण प्रॉफिट बुकिंग येऊ शकते व मेजर सेलिंगमध्ये आपला एक मोठा स्टॉप लॉस जाऊ शकतो. तर म्हणून एक स्ट्रिक्ट स्टॉप लॉस सोबत ट्रेड करा. व आपलं मार्केट इतकं वर गेलं आहे निफ्टी व बँक निफ्टी, तर अप्पर साईडचे टार्गेट लॉजिकल ठेवा. असं नाही की आज बँक निफ्टीचं आपण 500 पॉईंटचं टार्गेट लावलं, 600 पॉईंटचं टार्गेट लावलं, ते अचीव होऊ पण शकतं, परंतु त्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती थोडी कमी झालेली आहे, कारण मार्केटने एक मोठी रॅली दिलेली आहे मागच्या मंथमध्ये. तर आपण सेलिंग साईडचे ट्रेड जास्त फाईंड करू बाईंगपेक्षा. तर चला उद्या बघू मार्केट कसं बिहेव करते व त्यानुसार ट्रेड करू. तर जर आपल्याला आजची ॲनालिसिस आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.